सभापती महोदय धन्यवाद। हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि ह्यामध्ये खरं तर आपल्या सगळ्यांकडेच रोजच्या रोज लोक येत असतात हे प्रश्न घेऊन। माझा या निमित्ताने दोन प्रश्न आहेत। एक तर हे भाडेकरू अनेक ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट करायला जातात, प्रायव्हेटली पण करून घेतात, त्याच्यात पैसे घालवतात आणि प्लस म्हाडा, मग म्हाडा काय म्हणते की हे प्रायव्हेट ऑडिटरनी केलेलं आहे, मग तुम्ही आमच्या ऑडिटरकडनं करून घ्या। आणि अशा अनेक घटना माझ्या समोर आलेल्या आहेत की ऑडिटर येतो पण तो कोणाला भेटला माहित नाही, कसल्या तपासण्या केल्या माहित नाही, सॅम्पल घेतलं का भिंतींचं, का प्लॅस्टर लूज झालंय, का गर्डर गजलेले आहेत, काही सॅम्पल घेत नाही, फक्त बाहेरून बघतात बिल्डिंग आणि निघून जातात। अशा अनेक घटना घडलेल्या आहेत। मंत्री महोदय, मंत्री महोदय, मंत्री महोदय, मी ऑडिटरच्या बद्दल बोलतेय। परत सांगते का? नाही, माझा देखील सेस इमारतीमध्ये जन्म झालेला आहे म्हणून मी बोलते त्याच्याबद्दल। म्हणजे असं मग ताई बोला, माझ्याकडे बघून बोला। तर माझा प्रश्न हा आहे की ऑडिटर जे आहेत ते अनेकदा येतात, बाहेरून बिल्डिंग बघून निघून जातात, कोणत्याही प्रकारचं सॅम्पल घेत नाही किंवा अत्याधुनिक पद्धतीने त्याचं ऑडिट करत नाही की भिंत खरंच पोकळ झाली का, गर्डर गंजले का, हे काही बघायला येत नाही। हा पहिला प्रश्न आहे की ऑडिट नेमकी प्रायव्हेटली मान्य करणार की म्हाडा करणार की अजून कोण करणार। दुसरा माझा प्रश्न आहे की अनेक मालक असतात एखाद्या जुन्या इमारतीला आणि 4-4, 5-5 मालक आहेत, त्यांच्यात आपापसात भांडणं असतात आणि सोसायटी ते जर का चाल रिडेव्हलपमेंटला गेली तर एक जण सही करतो, दुसरा अडवून ठेवतो, तिसरा परत करत नाही। तर यामध्ये आपण कोणतं सोल्युशन काढणार? कारण एखादा मालक परदेशात असतो, तो म्हणतो मी आता येऊ शकत नाही, एखादा जर्मनीला आहे, एक अमेरिकेला आहे, जर का 4 मालक असतील ते येतील कधी आणि सह्या करतील कधी? आणि याच्यामुळे अनेक वेळा पुनर्विकास रखडलेला आहे। याच्याबद्दल उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं। धन्यवाद।